नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण TETचा जो गेल्या महिन्यात पेपर झाला होता 10 नोव्हेंबर 2024ला, तर त्याला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि तरीही आपल्याला TETची जी ऑफिशियल आन्सर की आहे ती उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि यूट्यूबवर अनेक चॅनल ज्यांच्या मार्फत असे कळवण्यात येते आहे की TETची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे, तुम्ही येथे जाऊन पाहू शकता. तर याच बाबतीत खरं काय खोटं काय हे मी तुम्हाला येथे दाखवून देणार आहे. आपण आलेलो आहोत TETची जी ऑफिशियल वेबसाईट आहे mahatet.in या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि येथे पाहू शकता की तुम्हाला आन्सर कीबद्दल कोठेही लिंक देण्यात आलेली नाही आहे किंवा आन्सर कीचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. मी तुम्हाला वरून खालीपर्यंत सर्व दाखवते. तर इथे आपल्याला पहिल्यांदा दिसून येते की महाटीटीचं प्रवेशपत्र, त्याच्यानंतर महाटीटीच्या आवेदनपत्राची माहिती आहे, त्याच्या खाली आहे जे अर्जदार आपण फॉर्म भरत होतो त्याची लिंक या बाबतची माहिती आहे, त्याच्या खाली परीक्षा संदर्भातील जे परीक्षा शुल्क वगैरे भरायचे होते त्याची माहिती आहे आणि खाली आवेदनपत्राबाबतच्या ज्या सूचना होत्या त्या दिलेल्या आहेत. आणि येथे खाली मोठ्या ठळक अक्षरामध्ये जे आपले महाटीटीचं आवेदनपत्र भरलेलं होतं तर ते शुल्क भरण्याची तारीख किती आहे ते देण्यात आलेले आहे. इथे कुठेही आन्सर कीचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. जर तुम्हाला आन्सर की उपलब्ध झाली तर इथं आपल्याला उमेदवाराचे लॉग इन आहे, इथं क्लिक करायचं आहे. इथं जाऊन आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला तुमचे आन्सर की जे तुमचं ABCD प्रमाण काय असेल ते तुम्हाला तेथे उपलब्ध होईल. तर अजून तरी आपल्याला कुठेही वेबसाईटवर आन्सर की भेटलेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा अफवांना बळी पडू नका. 2-3 दिवसात आपली आन्सर की येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.